मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा पुढे करत महायुती निवडणुका लढवणार नाही। महायुतीतल्या घटक पक्षांसमोर पहिलं आव्हान आहे ते म्हणजे बहुमताचा आकडा मिळवणं। त्यानंतर मुख्यमंत्री पदाची चर्चा होईल। हे विधान आहे अजित पवारांचं। 2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं मुख्यमंत्री हा शब्द वगळला होता आणि आता अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही चेहरा नाहीये असं विधान करून एक प्रकारे महायुती पुन्हा सत्तेत आली तर एकनाथ शिंदे कायम राहतील या नरेटिव्ह वरती फुली मारलीये। लाडक्या बहिणीचा आक्रमक प्रचार असू देत की मुख्यमंत्री पदाबाबत अजितदादांनी केलेलं विधान असू देत, या घडामोडींमधनं चर्चा सुरू झाल्यात त्या म्हणजे अजित पवारांचा एक्झिट प्लॅन सुरू झालाय का याच्याच आजच्या व्हिडिओतनं समजून घेऊयात। अजित पवारांनी स्वतंत्रपणे लढण्याची सुरुवात केली आहे का आणि स्वतंत्र निवडणुका लढवण्यासाठीच अजित पवारांमार्फत वातावरण निर्मिती सुद्धा सुरू झाली आहे का ते। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। अजित पवारांचा एक्झिट प्लॅन सुरू झालाय का या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला अजित पवारांना स्वतंत्र लढवून नेमका काय फायदा होईल याचं उत्तर पाहावं लागतं। सुरुवातीला अजित पवारांना स्वतंत्र लढण्यानंतर खरंच फायदा होईल का ते समजून घेऊयात। खरं तर फायद्याच्या गणितातला सगळ्यात पहिला मुद्दा असेल तो म्हणजे स्वतंत्र लढून अधिक जागा जिंकता येतील। राष्ट्रवादी काँग्रेसनं 2019 साली 121 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 54 जागा त्यांना जिंकता आलेल्या, तर 47 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते। म्हणजेच 101 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या 2 क्रमांकामध्ये लढत होती। अर्थात फुटीनंतर कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे आणि कोणत्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार अजित पवारांच्या सोबत आहेत यावरती बरीच गणितं अवलंबून असतील। सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी ही 75 ते 80 जागांची असल्याचं बोललं जातं। 54 पैकी 40 एक आमदार अजित पवारांच्या सोबत आलेले आहेत। स्टँडिंगच्या 40 जागा तर अजित पवारांना सुटतील। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस जिंकलीये पण ते आमदार अजितदादांच्या सोबत नाहीयेत, अशा जागा सुद्धा आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न अजित पवार करतील। असं असलं तरी प्रत्येक ठिकाणी अजित पवारांकडे उमेदवार आहेत असं म्हणता येत नाही, कारण पारंपरिकरित्या या जागांवर शिवसेना किंवा भाजपचा प्रतिस्पर्धी राहिलेला आहे। अगदी उदाहरणच द्यायचं तर जयंत पाटील असू देत किंवा सुमन पाटील असू देत, यांच्या जागा जरी अजित पवार गटानं आपल्याकडे घेतल्या तरी अजित पवार गटाकडे इथनं उमेदवार नाहीयेत, पण भाजप इथनं आपले उमेदवार उभा करू शकतं। त्यामुळं 40 जागा सोडून अजित पवारांकडे किती ठिकाणी उमेदवार आहेत ही गोष्टच अजित पवार किती जागा लढवतील या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते। आता या शक्यतेचं उत्तर मिळतं उद्धव ठाकरेंच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये। उद्धव ठाकरे जिथे आपले उमेदवार उभा करतील अशा ठिकाणी अजित पवार गटाला जागा या मिळू शकतात। जिथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा पारंपरिक सामना आहे अशा ठिकाणी अजित पवार क्लेम करू शकतात। असो तर असं असलं तरी सुद्धा अजित पवारांच्या वाट्याला सध्या तरी 50 पेक्षा अधिक जागा मिळताना दिसत नाहीयेत। हेच अजित पवार जर स्वतंत्र लढले तर मात्र अजित पवारांना मोठी स्पेस मिळू शकते। राज्यामध्ये 6 पक्षांच्या जागा वाटपात कसरत करावी लागणार आहे, त्यामुळे महायुती असू देत किंवा महाविकास आघाडी या दोघांमध्ये मोठी बंडखोरी होऊ शकते। 1995 प्रमाणे यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात अपक्ष आमदार निवडून येतील अशा चर्चा होत आहेत। साहजिकच या अपक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ अजित पवार हे स्वतंत्र लढताना देऊ शकतील। जागा वाटपात जागा न सुटलेल्या पक्षाच्या उमेदवाराला अजित पवार स्वतःच्या सोबत घेऊ लागले तर अजित पवारांचा जिंकण्याचा आकडा वाढतो, कारण लढण्याचा आकडा वाढतो। साहजिकच स्वतंत्र लढताना अजित पवारांना जास्तीच्या जागा लढवता येतील। याशिवाय शिवसेना भाजप आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपात झालेल्या तिढ्याचा फायदा दादांना घेता येईल। स्वतंत्र लढण्याच्या अजित पवारांच्या फायद्याच्या गणितातला दुसरा मुद्दा असेल तो म्हणजे निकालानंतरची भूमिका। स्वतंत्र लढताना अजित पवारांना होऊ शकणारा दुसरा फायदा असेल तो म्हणजे मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं। अजित पवार गटाला 25 ते 30 जागांवर जरी यश मिळालं तरी महाविकास आघाडी असू देत किंवा शिवसेना भाजप युती ही बहुमताच्या आकड्यापासून काही अंतर मागे असली तर अशी स्थिती तयार होऊ शकते आणि अशा वेळी कोणत्याही एका आघाडीला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर अजित पवार थेटपणे मुख्यमंत्री पदावरती क्लेम करू शकतात। अजित पवारांची महत्त्वाकांक्षा ही मुख्यमंत्री होण्याची आहे। अशा वेळी महायुतीचं सरकार आलं तरी सुद्धा सर्वाधिक जागा भाजपच्या असतील। गेली 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर पाणी सोडल्यानं भाजपचं हायकमांड यावेळी संपूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री पद हे भाजपकडेच असावं यासाठी आग्रही असणार आहे। अर्थात त्यामुळेच केंद्रात शिंदेच्या खासदारांचा पाठिंबा आवश्यक असल्यानं शिंदे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असतील।
मुख्यमंत्री पदावर राहून एकनाथ शिंदे घेत असलेल्या आक्रमक निर्णयामुळे आता शिंदे माघारी फिरतील अशी कोणतीही चिन्ह नाहीयेत. थोडक्यात महायुती सत्तेत आली तरी सुद्धा अजित पवारांसाठी मुख्यमंत्रीपद अशक्य आहे असं दिसतं. अशा वेळी स्वतंत्र राहून निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपद देत असेल तरच पाठिंबा देणार या गणितावर अजित पवार येऊ शकतात. राहिला सोबत लढून निकालानंतर वेगळा निर्णय घेण्याचा प्रश्न तर 2019 प्रमाणे मोडतोड करून वैचारिक पातळीवर पक्ष डॅमेज करून घेण्याची रिस्क अजित पवार घेणार नाहीत. म्हणजे जर का अजित पवारांना भविष्यात महाविकास आघाडीच्या सोबत जायचं असेल, शरद पवारांसोबत सुद्धा तडजोड करायची असेल तर अजित पवार स्वतंत्र लढण्याला प्राधान्य देतील आणि अशा वेळी मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षीच्या जवळ अजित पवार पोहोचू शकतात. आता यानंतर स्वतंत्र लढण्याच्या अजित पवारांच्या फायद्याच्या गणितातला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाजपची सोबत केल्यानं दुरावलेला मतदार पुन्हा जोडून घेणं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात जास्त फटका कोणाचा बसला असेल तर मुस्लिम आणि दलित मतदारांचा. मुस्लिम आणि दलित मतदारांनी भाजपची सोबत केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची साथ सोडल्याचं आकडेवारी सांगते. भाजप सोबत गेल्यानं भाजपचा मतदार आपल्याला मतदान करेल अशी शक्यता अजितदादांना वाटत होती, पण प्रत्यक्ष आकडेवारीतनं अजित पवारांना भाजपची सोबत केल्याने तोटाच अधिक झाला असं चित्र दिसतं. शरद पवार आणि अजित पवार या फुटीमध्ये अजित पवारांना राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार ही गमावण्याची वेळ आली आणि ती भाजपची सोबत केल्यानं. भाजपपासून स्वतंत्र होऊन अजित पवार लढले तर हा मतदार त्यांना पुन्हा जोडून घेता येऊ शकतो असा एक मतप्रवाह सध्या अजित पवार गटात आहे. साहजिकच हाच मतदार पुन्हा जोडून घेण्यासाठी सुद्धा अजित पवार स्वतंत्र लढण्याचा निर्णय हा घेऊ शकतात. आता हे 3 प्रमुख फायदे अजित पवार गटाचे आपल्याला दिसतात, पण भाजपला थेट आव्हान देण्याचं धाडस अजित पवार दाखवणार नाही. भाजपसाठी ही भूमिका सोयीची ठरत असेल तर अजित पवारांनी स्वतंत्र लढण्यासाठी त्यांना भाजप हायकमांड सुद्धा पूरक राहील. आता अजित पवार स्वतंत्र लढले तर भाजपचा काय फायदा होतोय ते सुद्धा पाहूयात. अजित पवार जर स्वतंत्र लढले तर भाजपचा होणारा पहिला फायदा म्हणजे जागा वाटपाचं गणित त्यांच्यासाठी सोपं होतं. अजितदादांना सोबत घेतल्यानं जागा वाटपात मोठं नुकसान भाजपचंच होताना दिसतंय. स्वतंत्रपणे लढणारी भाजप 2014 साली 182 मतदारसंघात पहिल्या 2 क्रमांकामध्ये होती, पण 19 साली शिवसेनेसोबत लढणारी भाजप 164 जागांपुरती मर्यादित लढली आणि 160 जागांवर पहिल्या 2 क्रमांकात राहिली. अशा वेळी अंतिम आकडा सुद्धा 122 वरून 105 झाला. आता राष्ट्रवादी सोबतच्या युतीमुळे भाजपचंच मोठं नुकसान होताना दिसतं, कारण जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा भाजपला अजितदादांसाठी सोडाव्या लागू शकतात. पण शिवसेना भाजप युती झाली तर भाजप 180च्या वरती जागा लढवू शकतं आणि जास्त जागा लढल्या तर जास्त जागा जिंकून येण्याची शक्यता वाढते. या पर्यायानं भाजपचा देखील अजित पवार स्वतंत्र लढले तर फायदाच होतो असं म्हणता येतं. अजित पवार स्वतंत्र लढले तर भाजपचा होणारा दुसरा फायदा म्हणजे पक्षांतर रोखता येईल. अजित पवारांना सोबत घेतल्याचा अंतिम फायदा शरद पवारांना होतोय असं चित्र दिसतं. एकतर ठाकरेंभोवती असणारी सहानुभूतीची लाट शरद पवारांभोवती केंद्रित झालीय. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या विरोधात शरद पवार भाजपची रसद वापरू लागलेले आहेत. स्वतः बावनकुळेंनी 24 जण भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं विधान केलेलं आहे. भाजपच्या किमान 20 ते 25 लोकांना शरद पवार स्वतःकडे घेत अजित पवारांना शह देतील असं बोललं जाते. समरजित घाटगे असू देत वा हर्षवर्धन पाटील, भाजपनं गेल्या 10 वर्षात उभा केलेली ही ताकद अजित पवारांना सोबत घेतल्यानं संपुष्टात येऊ लागले. आता हे पक्षांतर जर रोखायचं असेल तर अजित पवार स्वतंत्र लढण्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, कारण अजित पवार स्वतंत्र लढले तर भाजपच्या उमेदवारांसाठी मतदारसंघ खुले होताना दिसतात. अजित पवार स्वतंत्र लढले तर भाजपला होणारा तिसरा फायदा म्हणजे संघ परिवाराची साथ. अजित पवारांना सोबत घेत भाजप नेतृत्व सर्वाधिक डॅमेज झालेलं आहे ते वैचारिक फील्डवरती. खरं तर आजवर शरद पवारांना विरोध करणारे संघाचे कार्यकर्ते, भाजपचे मूळ मतदार लोकसभा निवडणुकीत बाहेरच नाही पडले असं चित्र होतं. भाजपचा कोर मतदार दुखावल्याचा तोटा भाजपला झाल्याचं विधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे. अर्थात अजित पवार जर महायुतीतनं बाहेर पडले तर संघ परिवारासोबतच भाजपच्या जुन्या आणि कोर मतदारांना ऍक्टिव्ह करता येऊ शकतं, ज्याचा फायदा भाजपला नरेटिव्हच्या पातळीवरती निश्चित होऊ शकतो. त्यामुळेच अजित पवार स्वतंत्र लढल्याचा भाजपला नक्कीच तोटा नसणार आहे, पण भाजपचं गणित हे फायद्यातच जाऊ शकतं. आता अजित पवारांचा फायदा आणि भाजपचा फायदा या दोन्ही गणितांमध्ये स्वतंत्र लढण्यासाठी पूरक चित्र उभा राहताना दिसतं. पण सेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं आणि त्यांना अजित पवारांच्या पाठिंब्याची गरज भासली नाही तर मात्र अशा वेळी अजित पवारांचं राजकीय उपयोगिता मूल्यच संपुष्टात येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे
1-2 वर्षात सलग 2 वेळा भूमिका बदलून लोकांच्या समोर नेमका कोणता अजेंडा घेऊन जायचा आहे हे आव्हान सुद्धा अजित पवारांच्या समोर असणारच आहे. आता या सगळ्या मर्यादांचा विचार केला तर अजित पवार स्वतंत्र लढतीलच असं म्हणता येत नाही. पण तुर्तास तरी जे काही घडतंय त्यावरनं शिंदेंना डाऊन करत अजित पवार स्वतंत्र लढण्याची चाचपणी करतायत असं निश्चितपणे म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार महायुतीतनं एक्झिट होण्याचा प्लॅन आखतायत का? अजित पवार जर स्वतंत्र लढले तर फायदा नेमका कोणाचा होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.